नमस्कार. एससी अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. एससी अकॅडमी या नावाने आपण एक ऑनलाईन जे क्लासेस आहेत ते सुरुवात केलेले आहे. रेकॉर्डेड लेक्चर्स म्हणा, लाईव्ह लेक्चर्स म्हणा, या माध्यमातून एससी अकॅडमी आपल्याकडे घेऊन आली आहे. चांगल्या प्रकारचे जे रेकॉर्डेड लेक्चर आहे ते तुम्ही बघू शकता. ही बॅच आपली स्टार्ट झालेली आहे फ्रॉम 25 मार्च 2026. त्याच्यामधले जे वेगवेगळ्या प्रकारचे फीचर्स वगैरे काय आहेत ते एक्सलेंट टीचर, वीकली रिव्हिजन, बोर्ड एक्झाम पेपरचं प्रिपरेशन केलं जातं. त्यानंतर 25 मार्च पासून ही बॅच चालू झाली आहे. नवीन बॅच की जे आपले स्टेट बोर्डचे विद्यार्थी आहेत 10वीचे, जे आता 9वीची परीक्षा झाल्यानंतर ते 10वीमध्ये जाणार आहेत त्यांच्यासाठी चांगल्या प्रकारचा कोर्स या ठिकाणी एससी अकॅडमीने लॉन्च केलेला आहे. तारीख आहे 25 मार्च पासून अवेलेबल आहे. तसेच तुम्ही आपल्या प्ले स्टोअरवरती जाऊन एससी अकॅडमी या नावाने जे ऍप आहे ते सुद्धा काय करू शकता, डाउनलोड करू शकता, जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारचे जे रेकॉर्डेड लेक्चर्स आहे, लाईव्ह लेक्चर्स आहे हे बघायला त्या ठिकाणी मिळतील. 10वीचे जे काही सब्जेक्ट असतील आपले, सायन्स असेल, इंग्लिश असेल, मॅथ असेल, ह्या सगळ्यांचे तुम्हाला त्या ठिकाणी लेक्चर बघायला मिळतील. पण त्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला, फर्स्ट एससी अकॅडमी नावाचं ऍप आहे, प्ले स्टोअर वरती जायचं, त्या ठिकाणी तुम्ही ते डाउनलोड करायचं. डाउनलोड केल्यानंतर जे कंटेंट आहे त्या कंटेंट मध्ये जाऊन तुम्ही फ्री लेक्चर्स सध्या बघू शकता. सध्या तरी काय आहे, फ्री लेक्चर्स अवेलेबल आहेत. त्यामुळे तुम्ही फर्स्ट एससी अकॅडमीचं जे आपलं ऍप आहे हे प्ले स्टोअर वरनं डाउनलोड करू शकता. त्यानंतर पुढे आपण एससी अकॅडमीच्या लाईव्ह लेक्चर्स मध्ये किंवा ऑनलाईन लेक्चर्स मध्ये सायन्स 1चा जो पहिला आपला चॅप्टर आहे त्याचं नाव आहे ग्रॅव्हिटेशन, किंवा आपण स्टेट बोर्ड 10th ही जी बॅच लॉन्च केली आहे ह्या बॅच मधला आजचा जो लेक्चर आहे सायन्सचं लेक्चर आहे. याच्या आधीचं पण एक लेक्चर झालेलं आहे. तरी तुम्ही आपल्या ऍपमध्ये त्या ठिकाणी जे मागचं झालेलं लेक्चर आहे ते सुद्धा काय करू शकता, बघू शकता. ज्यामुळे काय होईल, तुमची लिंक कंटिन्यू राहील, जेणेकरून मध्येच जर आपण एखादा लेक्चर बघत असेल तर कंटिन्यू राहत नाही. त्यामुळे तुम्ही फर्स्ट लेक्चर सुद्धा बघू शकता की जे आपल्या ऍप वरती टाकलेलं आहे. त्यामुळे तुम्ही ते डाउनलोड करा. आज सायन्स 1चं हे दुसरं लेक्चर आहे, ज्यामध्ये आपण जो सायन्स 1 जे आहे त्या ठिकाणी जो चॅप्टर आहे तो आपण कुठला चालू केला होता, तर ग्रॅव्हिटेशन हा जो चॅप्टर आहे या ठिकाणी आपण स्टार्ट केला होता. आणि कालच्या लेक्चर मध्ये आपण याच्या संदर्भातले जे बेसिक पॉइंट आहेत किंवा बेसिक जे कन्सेप्ट आहेत त्याच्यावरती थोडंसं डिस्कशन केलं होतं. आज आपण थोडंसं पुढे जाऊन त्या ठिकाणी जे आपण क्वेश्चन्स घेतले होते त्यातला जो फर्स्ट क्वेश्चन होता तो होता, व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ फोर्सेस ऍक्टिंग ऑन अन ऑब्जेक्ट. हे आधी आपण बघितलं आहे की एखाद्या फोर्सनं एखाद्या गोष्टीवरती जर तो फोर्स अप्लाय झाला तर काय होऊ शकतं. त्याच्या आधी आपण काय बघितलं होतं की फोर्स म्हणजे काय. फोर्स म्हणजे काय माहिती आहे का, आपल्या सगळ्यांना माहित आहे. फोर्स म्हणजे काय असतं, एनी पुल और एनी पुश. येस, याला आपण काय म्हणतो, जनरली काय म्हणतो, फोर्स म्हणतो. आणि या फोर्समुळे एखाद्या ऑब्जेक्ट, समजा मी एका ठिकाणी जर ऑब्जेक्ट काढला, हा समजा जर ऑब्जेक्ट ए नावाचा जर ऑब्जेक्ट आहे, याच्यावरती आपण फोर्स एफ जर ऍक्ट केला तर ह्या ऑब्जेक्ट वरती त्याचे काय परिणाम होतील. तर परिणाम मध्ये बघितलं होतं आपण की त्याचा शेप बदलतो. बाबा काय चेंज होणार आहे, शेप चेंज होणार आहे. सेकंड काय होईल, त्याची डायरेक्शन जी आहे, डायरेक्शन आहे ती पण सुद्धा काय होऊ शकते, चेंज होऊ शकते. थर्ड आपण काय बघितलं होतं, स्पीड. त्याची स्पीड काय होऊ शकते, चेंज होऊ शकते. जर मी त्याला फोर्स अप्लाय केला तर, जर फोर्स अप्लाय केला नाही त्या ऑब्जेक्टला तर कुठल्या प्रकारचे चेंजेस होणार का, नाही होणार. एक त्याचा शेप बदलेल, फोर्स अप्लाय केला, डायरेक्शन बदलेल आणि त्याची स्पीड बदलेल. डायरेक्शन म्हणजे काय की जर एखादा ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहे तर त्याची आपण डायरेक्शन बदलू शकतो बाय अप्लाइंग द फोर्सेस. आणि त्याच्यानंतर जो नेक्स्ट क्वेश्चन होता तो होता, व्हॉट आर द टाइप्स ऑफ फोर्सेस, आर यू फेमिलियर विथ दिस. म्हणजे ह्या फोर्सचे काय टाइप आहेत, म्हणजे प्रकार काय आहेत. व्हॉट आर द टाइप्स ऑफ फोर्सेस, फोर्सेसचे काय टाइप आहेत. तर ते पण आपण बघितले होते की दोन प्रकारचे फोर्स असतात. कुठले कुठले दोन प्रकारचे असतात, तर आपल्याकडे आहे बॅलन्स फोर्स आणि दुसरा आहे अनबॅलन्स फोर्स. दोन प्रकारचे फोर्स आहेत, एक आहे बॅलन्स, दुसरा आहे अनबॅलन्स फोर्स. आपण मागच्या लेक्चर मध्ये बॅलन्स म्हणजे काय आणि अनबॅलन्स म्हणजे काय इथपर्यंत बघितलं होतं की बॅलन्स म्हणजे जेवढ्या वस्तू सध्या रेस्ट मध्ये आहेत, म्हणजे त्या हलत डुलत काही नाहीये. समजा हा बोर्ड असेल किंवा तुम्ही ज्या डेस्क वरती बसला तो डेस्क असेल, तो सुद्धा कधी हलत नाही. याचा अर्थ त्याच्यावरती एक बॅलन्स फोर्स ऍक्ट आहे, म्हणून तो हलतो का, नाही. म्हणजे बॅलन्स फोर्स फक्त ऍक्ट कशासाठी होतो, रेस्ट ऑब्जेक्टसाठी, जे रेस्ट मध्ये आहेत त्यांच्यासाठीच अप्लाय होतो. दुसरा आहे अनबॅलन्स. म्हणजे अनबॅलन्स म्हणजे काय, सोपं आहे.
की बॅलन्स, एखादी गोष्टी बॅलन्स होते, एखाद्या गोष्टीवरती बॅलन्स फोर्स अप्लाय केला होता म्हणजे बॅलन्स फोर्स होता, ती गोष्ट कशामध्ये असते, रेस्ट मध्ये असते. जर एखादी खुर्ची आहे, जर ती मुवमेंट करत नाहीये, कुठल्या प्रकारचे मुवमेंट शो करत नाही, याचा अर्थ ती कशामध्ये आहे, रेस्ट मध्ये आहे. रेस्ट मध्ये आहे याचा अर्थ याच्यावरती फोर्स कुठला आहे, बॅलन्स फोर्स. बॅलन्स फोर्स जर असेल तर आपल्याला त्या वस्तूला, त्या चेअरला एका ठिकाणून जर दुसऱ्या ठिकाणी घेऊन जायचं असेल तर आपल्याला काय अप्लाय करावं लागेल, फोर्स अप्लाय करावा लागेल. त्याच वेळेस ती वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला नाही. म्हणून आपल्याला ह्या बॅलन्स फोर्सला थोडक्यात काय करायचं आहे, अनबॅलन्स करायचं आहे. काय करायचं आहे, अनबॅलन्स करायचं आहे बाय युझिंग अ फोर्स. बॅलन्सला अनबॅलन्स करायचं बाय युझिंग अ फोर्स. मग त्याचे काय आहेत आपल्याकडे, टाइप्स आहेत. त्याचे काय आहेत आपल्याकडे, टाइप्स आहेत. बॅलन्स फोर्स, अनबॅलन्स फोर्सचे कुठले, अनबॅलन्स फोर्सचे काय म्हणू आपण, अनबॅलन्स फोर्सचे दोन टाइप आहेत. किती टाइप आहेत, दोन. अनबॅलन्स फोर्स लक्षात आलं का, एखाद्या बॅलन्स फोर्सला अनबॅलन्स करायचं, त्याला आपण अनबॅलन्स फोर्स होतो. असे किती आहेत, दोन आहेत. एक आहे कॉन्टॅक्ट आणि दुसरा आहे नॉन कॉन्टॅक्ट. ओके, अशा प्रकारचे दोन आहे. एक आहे कॉन्टॅक्ट, दुसरा आहे नॉन कॉन्टॅक्ट. कॉन्टॅक्ट मध्ये कुठले येतात, जसे की आपले मस्कुलार फोर्स आहे की नाही. सेकंड आपल्याकडे आहे फ्रिक्शन फोर्स. थर्ड आपल्याकडे आहे कंबाईन फोर्स. मस्कुलर फोर्स, फ्रिक्शन फोर्स, कंबाईन फोर्स हे कुठले आहेत, कॉन्टॅक्ट फोर्स आहेत. कशाचे आहेत, कॉन्टॅक्ट फोर्सचे प्रकार मस्कुलर फोर्स आहे, फ्रिक्शन फोर्स आहे, कंबाईन फोर्स आहे. मस्कुलर फोर्स म्हणजे विथ द हेल्प ऑफ मसल्स. एखादी गोष्ट जर उचलायची असेल आपल्याला, एखादी बकेट भरलेली आहे, ती जर आपल्याला उचलायची असेल तर आपण यूज काय करणार, आपल्या हँडनं मसलच्या थ्रू काय करणार, उचलणार. म्हणून तो फोर्स कुठला आहे, मस्कुलर फोर्स. आणि मी ह्या ठिकाणी काय यूज केले, माझे मसल्स यूज केले त्या बकेटला किंवा त्या खुर्चीला उचलण्यासाठी. म्हणून आपण काय म्हणतो, हे फोर्स कुठला आहे, मस्कुलर फोर्स आहे. आणि तो कुठला आहे, कॉन्टॅक्ट आहे. कॉन्टॅक्ट म्हणजे माझा हात आणि बकेट किंवा माझा हात किंवा चेअर या दोघांचा काय झाला, या ठिकाणी कॉन्टॅक्ट झाला आहे. म्हणून त्या फोर्सला आपण काय म्हणतो, कॉन्टॅक्ट फोर्स. ज्या ठिकाणी मसल्स म्हणजे आपला हात आणि बकेट यांचं काय झालंय, कॉन्टॅक्ट झालाय, म्हणून त्याला कुठला फोर्स म्हणायचं, कॉन्टॅक्ट फोर्स. मग असे कुठला टाइप आहे, तर मस्कुलर फोर्स इज अ टाइप ऑफ कॉन्टॅक्ट फोर्स. आपण कसं म्हणणार, की सर आमच्याकडे मस्कुलर फोर्स होता, त्याचा जो टाइप आहे तो कुठला आहे, कॉन्टॅक्ट फोर्स आहे. कॉन्टॅक्ट फोर्स आपण काय ह्याचे प्रकार बघतोय, अनबॅलन्स फोर्सचे. अनबॅलन्स फोर्स आर डिवायडेड इन टू पार्ट्स. वन इज अ कॉन्टॅक्ट, अनदर वन इज अ नॉन कॉन्टॅक्ट. कॉन्टॅक्ट मध्ये येतात मस्कुलर, फ्रिक्शन आणि कंबाईन. मस्कुलर म्हणजे विथ द हेल्प ऑफ मसल्स आणि दोघांमध्ये काय झालाय, कॉन्टॅक्ट झालाय. दुसरा आहे फ्रिक्शन फोर्स. फ्रिक्शन फोर्स म्हणजे असा फोर्स की जो, जर तुम्ही लक्षात घेतलं असेल की एखादा टेनिसचा बॉल आहे, फुटबॉल आहे, जर तो आपण जमिनीवर दूर ढकलला किंवा त्याला फोर्स अप्लाय केला तर दूर जाऊन कुठेतरी तो थांबतो. तो का थांबला, कारण की त्या बॉल मध्ये आणि जमिनीमध्ये कुठला फोर्स तयार झाला, फ्रिक्शन फोर्स. कुठला फोर्स तयार झाला, फ्रिक्शन फोर्स. त्या बॉल मध्ये आणि जमिनीमध्ये जो फ्रिक्शन फोर्स आहे किंवा एखादा फोर्स अप्लाय होतो त्याला आपण काय म्हणतो, फ्रिक्शन फोर्स. जमिनीचा आणि त्या वस्तूचा कॉन्टॅक्ट. आणि ह्या ठिकाणी सुद्धा काय झालाय, त्या बॉलचा आणि जमिनीचा काय झाला आहे, कॉन्टॅक्ट झाला आहे. म्हणून हा फोर्स कुठला आहे, कॉन्टॅक्ट फोर्स आहे. ज्या ठिकाणी आपण त्याला कुठला म्हणतो, फ्रिक्शन फोर्स. कंबाईन फोर्स म्हणजे अशा प्रकारचे फोर्सेस एका ठिकाणी एखाद्या वस्तूवरती काय केले जातात, अप्लाय केले जातात. म्हणजे आपण बऱ्याच प्रकारचे मशीन्स बघतो, जसे जेसीबी आहे, पोकलेन आहे, ते खूप सारे फोर्सेस एका ठिकाणी अप्लाय करतात. म्हणून त्यांना आपण काय म्हणतो, कंबाईन फोर्स. आणि त्या ठिकाणी सुद्धा काय होतो, कॉन्टॅक्ट होतो. त्या तिन्ही कंडिशन मध्ये ऑब्जेक्टचा काय होतोय, कॉन्टॅक्ट होतोय. म्हणून त्यांना म्हणतो आपण कॉन्टॅक्ट फोर्स. नॉन कॉन्टॅक्ट मध्ये काय आहे, की ज्या ठिकाणी कॉन्टॅक्ट, कुठल्या प्रकारचा कॉन्टॅक्ट होत नाही. दोन ऑब्जेक्ट मध्ये कुठल्या प्रकारचा कॉन्टॅक्ट होणार नाही, देर इज नो कॉन्टॅक्ट. फॉर एक्झाम्पल त्याचे टाइप जर बघितले तर आपले कुठले आहेत, मॅग्नेटिक फोर्स आहे. सेकंड आपल्याकडे आहे मॅग्नेटिक, एक झाला. दुसरा आहे आपल्याकडे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तिसरा आपल्याकडे आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. So these again three types of non-contact forces. These three types of non-contact. याच्यामध्ये कॉन्टॅक्ट होणार आहे का आता दोन ऑब्जेक्ट मध्ये, तर होणार नाही. फॉर एक्झाम्पल जर आपण घेतला मॅग्नेट, तर आपल्याकडे मॅग्नेट बघा अशा प्रकारचे दोन मॅग्नेट जर मी घेतले अशा प्रकारचे,
त्यांना एक नॉर्थ पोल असतो, साऊथ पोल, परत इकडे नॉर्थ पोल, परत साऊथ पोल. आता हे दोघं एकमेकांना काय करणार, फोर्स ऍक्ट करणार. हा मॅग्नेट यावरती ऍक्ट करेल, हा मॅग्नेट याच्यावरती ऍक्ट करेल. दोघं एकमेकांवरती काय करणार आहे, फोर्स ऍक्ट करणार आहे. त्यामुळे हा मॅग्नेट ह्या मॅग्नेटकडे काय होईल, अट्रॅक्ट केला जाईल, किंवा हा मॅग्नेट ह्या मॅग्नेटकडे काय होईल, अट्रॅक्ट केला जाईल विदाउट एनी कॉन्टॅक्ट. दोघांमध्ये कुठल्या प्रकारचा कॉन्टॅक्ट आहे का, नाहीये. याचा अर्थ याच्यामध्ये पण फोर्स अप्लाय होतो, पण कॉन्टॅक्ट आहे का दोघांचा, नाहीये. म्हणून त्यांना आपण काय म्हणतो, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. एक्झाम्पल मॅग्नेटिक फोर्स. दुसरं आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कुठला फोर्स, ग्रॅव्हिटेशनल. याच्यामध्ये सुद्धा कॉन्टॅक्ट होत नाही. त्यासाठी एक्झाम्पल बेस्ट आपल्याकडे काय आहे की आपण कुठलीही गोष्ट जर वरती फेकली तर ती कुठे येते, खाली येते. त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट आहे का काही प्रकारचा, नाही. एखादी वस्तू वर टाकली की ऑटोमॅटिक कुठे येणार, खाली येणार. याचा अर्थ आपली जी अर्थ आहे, अर्थ जी आहे ती काय करत असते, फोर्स अप्लाय करत असते कुठल्या पण वस्तूवरती. विच ऑल द ऑब्जेक्ट्स आर प्रेझेंट ऑन द अर्थ, दे आर अट्रॅक्टेड बाय द अर्थ. अर्थ त्यांना काय करते, आपल्याकडे ओढत असते, अट्रॅक्ट करत असते. आणि त्यामध्ये सुद्धा कुठल्या प्रकारचा कॉन्टॅक्ट आहे का दोघांमध्ये, कुठल्या प्रकारचा त्या दोघांमध्ये कॉन्टॅक्ट ह्या ठिकाणी नाहीये. म्हणून त्यांना आपण कुठला फोर्स म्हणतो, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. फर्स्ट एक्झाम्पल आहे आपल्याकडे मॅग्नेटिक, ज्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट होत नाही. ग्रॅव्हिटेशनल, ज्याच्यामध्ये सुद्धा कॉन्टॅक्ट होत नाही. थर्ड आपल्याकडे आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. आता हा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स कुठला आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणजे हा कशा प्रकारचा फोर्स आहे, तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स जो आहे तो चार्जच्या संदर्भात. काय संदर्भात, चार्जच्या संदर्भात. चार्ज आपल्याला माहित असतात किती प्रकारचे चार्जेस आहेत, तर दोन प्रकारचे चार्जेस आहेत. एक आपल्याकडे आहे पॉझिटिव्ह चार्ज आणि दुसरा कुठला आहे, निगेटिव्ह चार्ज. आहे की नाही, दोन प्रकारचे काय आहेत, चार्ज आहेत. साधी जरी बॅटरी जरी आपण बघितली किंवा सेल जरी बघितला, त्याच्यावरती लिहिलं असतं, एका साईड लिहिलं असतं पॉझिटिव्ह, दुसऱ्या साईड लिहिलं असतं निगेटिव्ह. याचा अर्थ हे दोन चार्जेस आहेत आणि ह्या दोन चार्जेस मध्ये जे काही अट्रॅक्शन आहे त्या अट्रॅक्शनला आपण कुठला फोर्स म्हणतो, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन दॅट आर बिटवीन टू चार्जेस. दोन चार्जेसच्या मध्ये जो काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्यांना आपण काय म्हणतो, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. सो हिअर वी डिस्कस ओनली द टू क्वेश्चन. फर्स्ट क्वेश्चन इज what are the effect of forces, and second question is that what are the types of the forces. So we have the types of forces. There are mainly two types of forces. One is a balance, another one is a unbalance. एक आहे balance, दुसरा आहे unbalance. Unbalance चे किती प्रकार आहेत, परत दोन प्रकार आहेत आपल्याकडे. एक कॉन्टॅक्ट आहे, दुसरा नॉन कॉन्टॅक्ट आहे. कॉन्टॅक्ट मध्ये दोन ऑब्जेक्टचा कॉन्टॅक्ट होतो, जसं मस्क्युलर फोर्स आहे, फ्रिक्शन फोर्स आहे, कंबाइंड फोर्स आहे. नॉन कॉन्टॅक्ट मध्ये जर बघितलं तर मॅग्नेटिक फोर्स आहे, ग्रॅव्हिटेशनल आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक आहे. फक्त नॉन कॉन्टॅक्ट मध्ये कुठल्या प्रकारचा कॉन्टॅक्ट दोन वस्तूंमध्ये होणार नाही. हे झालं आपल्या सेकंड क्वेश्चनचं आन्सर. सेकंड मध्ये जे सांगितलं होतं, व्हॉट टाइप्स ऑफ फोर्सेस आर यू फेमिलियर विथ, म्हणजे तुम्हाला माहित असणार आहे जे आपण बघितले. थर्ड वाला जो होता, व्हॉट डू यू नो अबाउट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे किंवा तुम्हाला काय माहिती आहे त्याच्या संदर्भात. तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स आम्हाला माहित आहे की कुठलीही वस्तू जेव्हा वर उचलली जाते ती ऑटोमॅटिक अर्थ कडे काय केली जाते, अट्रॅक्ट केली जाते. त्या फोर्सला आपण काय म्हणतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑर द फोर्स अप्लाय बाय द अर्थ. कोण अप्लाय करतं फोर्स, अर्थ अप्लाय करते. त्या फोर्सला आपण काय म्हणतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सो वी डिस्कस ऑल द थ्री क्वेश्चन्स. कशामध्ये होते, फर्स्ट चॅप्टर मध्येच होते. कॅन यू रिकॉल, म्हणजे तुम्हाला माहित आहे का. तो तर आम्हाला माहित आहे. व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ फोर्सेस, वी नो दॅट. What types of forces are you familiar with? Yes, there are some types of forces: contact, non-contact, balance, unbalance. त्यानंतर what do you know about the gravitational force? आता हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे आपल्याला तो पण माहित आहे. आता हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स कॉन्टॅक्ट आहे का नॉन कॉन्टॅक्ट आहे, नॉन कॉन्टॅक्ट. कसा आहे तो, नॉन कॉन्टॅक्ट आहे. दोघांमध्ये काय कॉन्टॅक्ट होतो का, अजिबात नाही. पेन वरती टाकलं की ऑटोमॅटिक काय येईल, खाली येईल. याचा अर्थ कॉन्टॅक्ट आहे का, नाहीये. तसंच ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा आहे, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. आणि आपल्या चॅप्टरचं नाव सुद्धा काय आहे, ग्रॅव्हिटेशन. काय नाव आहे, ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशन मध्ये काय आपण बघणार आहोत, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता लाईन बाय लाईन बघूया काय मेन्शन केलं आहे. वी हॅव सीन इन द प्रिव्हियस स्टँडर्ड that the gravitational force, which force, gravitational force is a universal force and it acts not only between two objects on the earth but also between any two objects in the universe. Let us now learn how this force was discovered. तर बघा ह्या दोन तीन लाईन मध्ये सांगितलं की त्यांनी प्रिव्हियस स्टँडर्ड मध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अ युनिव्हर्सल फोर्स. कसा आहे, युनिव्हर्सल. फर्स्ट ऑफ ऑल we have to discuss
अबाउट द थिंग्स. फक्त लक्षात द्यायचं आपल्याकडे. फर्स्ट आपल्याकडे आहे ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटी ग्रॅव्हिटी. सेकंड आपल्याकडे आहे ग्रॅव्हिटेशन फोर्स. आता हे दोन्ही ग्रॅव्हिटी सुद्धा काय आहे? फोर्स आहे, है की नाही? एक ग्रॅव्हिटी आहे, दुसरा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. याचा अर्थ सर दोन्ही पण फोर्सेस आहे. मग या दोघांमध्ये डिफरन्स काय आहे? ग्रॅव्हिटीला आम्ही ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणू शकत नाही का? किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्सला आम्ही ग्रॅव्हिटी नाही म्हणू शकत का? नेमकं ह्या दोघांमध्ये डिफरन्स कसा सांगायचा? किंवा हे दोन्ही एकच आहेत का? तर हे दोन एक नाहीयेत. ग्रॅव्हिटी वेगळी आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स वेगळा आहे. पहिल्या 3 लाईन नुसार, ज्या आपण पहिल्या 3 लाईन रीड केल्या या ठिकाणी, ह्या लाईन ज्या सांगितल्यात बघा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अ युनिव्हर्सल फोर्स. कसा आहे? युनिव्हर्सल फोर्स आहे. कसा आहे? युनिव्हर्सल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा आहे? युनिव्हर्सल. युनिव्हर्सल म्हणजे पूर्ण युनिव्हर्स मध्ये काम करणारा. मग आपलं जे युनिव्हर्स आहे, आपण म्हणूया की ही युनिव्हर्स आहे. या युनिव्हर्स मध्ये एक गॅलेक्सी आहे. त्या गॅलेक्सी मध्ये प्लॅनेट्स आहेत. त्या प्लॅनेट पैकी एका प्लॅनेट वरती आपण आहोत. ती प्लॅनेट आहे अर्थ. कुठली आहे? अर्थ. ओके, अर्थ वरती आपण आहोत. त्यांचं म्हणणं आहे की ग्रॅव्हिटेशनल हा कसा आहे? युनिव्हर्सल, पूर्ण युनिव्हर्स मध्ये लागू होणार. आणि हा कसा आहे की युनिव्हर्स मध्ये कुठल्याही दोन वस्तू, एनी टू ऑब्जेक्ट, आता मी ह्या ठिकाणी 2 ऑब्जेक्ट काढले, ऑब्जेक्ट ए आहे, दुसरा ऑब्जेक्ट बी आहे. ह्या दोघांमध्ये काय आहे? फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. हे कोण सांगतं? आम्हाला ग्रॅव्हिटेशनल फोर्स सांग. युनिव्हर्स मधले कुठल्याही 2 वस्तू घ्या, युनिव्हर्स मधल्या कुठल्याही 2 वस्तू घ्या, त्या 2 वस्तूमध्ये तुम्हाला काय असणार आहे? फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे. म्हणजे हा पेन आहे आणि मी आहे, आमच्या दोघांमध्ये सुद्धा काय आहे? फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. कोणाच्या बेसिसवरती आम्ही सांगणार? तर युनिव्हर्सल लॉ किंवा युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या. कारण की आपल्या पुस्तकामध्ये सांगितलं की युनिव्हर्सल हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हा युनिव्हर्सल आहे. मग त्यांनी सांगितले की युनिव्हर्स मध्ये कुठल्याही 2 वस्तू घ्या, त्या 2 वस्तूमध्ये काय असणार आहे? फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे. हा पेन घ्या किंवा मी घ्या, या दोघांमध्ये सुद्धा फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. किंवा मी आहे, डिजिटल बोर्ड आहे, या दोघांमध्ये सुद्धा काय असणार आहे? फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे. अकॉर्डिंग टू द युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल फोर्स. अकॉर्डिंग टू युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल फोर्स विच ऍक्ट ऑन द 2 ऑब्जेक्ट विच आर प्रेझेंट इन द युनिव्हर्स. युनिव्हर्स मध्ये 2 ऑब्जेक्ट असू द्या, कुठले पण असू द्या, अर्थ वरती पण कुठलेही 2 ऑब्जेक्ट असू द्या, किंवा ह्या युनिव्हर्स मध्ये कुठलेही 2 असू द्या. समजा जर मी बघितला अर्थ आणि दुसरा बघितला मी सन, तर ह्या दोघांमध्ये सुद्धा काय आहे? फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. ह्या दोघांमध्ये सुद्धा काय आहे? फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. किंवा तुम्ही दुसरा प्लॅनेट घ्या, अर्थ घेतला आपण, मून, अर्थ जर घेतला आपण, सॅटर्न जर घेतला, मून इज अ सॅटेलाइट, मून इज नॉट अ प्लॅनेट, मून इज अ सॅटेलाइट ऑफ द अर्थ. अर्थ घेतला, सॅटर्न घेतला, अर्थ आणि सॅटर्न मध्ये सुद्धा काय आहे? फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. की हे आम्हाला कोण सांगतं? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल फोर्स. विच फोर्स? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल फोर्स that says that any 2 ऑब्जेक्ट आर प्रेझेंट इन द युनिव्हर्स. युनिव्हर्स मधले कुठलेही 2 ऑब्जेक्ट घ्या, त्या दोघांमध्ये काय आहे? फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. त्याला आपण म्हणतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग ही ग्रॅव्हिटी नेमकी काय आहे? ग्रॅव्हिटी इज अ स्पेसिफिक टर्म. ग्रॅव्हिटी ही काय आहे? एक स्पेसिफिक टर्म आहे. ही प्रत्येक प्लॅनेट साठी आपण यूज करतो. जसं की अर्थ आहे, अर्थची स्वतःची काय आहे? ग्रॅव्हिटी आहे. त्यामुळे प्रत्येक वस्तू अर्थकडे काय केली जाते? अट्रॅक्ट केली जाते. कशामुळे? ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ ग्रॅव्हिटी. आणि ग्रॅव्हिटी फक्त अर्थलाच नाहीये, दुसऱ्या प्लॅनेटला सुद्धा काय आहे? स्वतःची ओन, इट्स ओन ग्रॅव्हिटी. प्रत्येकाची आपली स्वतःची काय आहे? ग्रॅव्हिटी आहे. तो ग्रॅव्हिटी टर्म इज डिफरंट related to the gravitational force. Gravitational force is the universal force. Which force is there? Universal force. The force between the any 2 objects are present on the universe. Universe मध्ये प्रेझेंट असणारे कुठलेही 2 वस्तू घ्या, त्यामध्ये काय असणार आहे? फोर्स ऑफ अट्रॅक्शन. त्याला आपण काय म्हणायचं? ग्रॅव्हिटेशनल फोर्स और युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि ग्रॅव्हिटी इज अ स्पेसिफिक टर्म फॉर ईच अँड एव्हरी प्लॅनेट और ईच अँड एव्हरी स्टार. प्रत्येकाकडे स्वतःची आपली काय आहे? ओन ग्रॅव्हिटी प्रेझेंट आहे. त्यामुळे तुम्हाला लक्षात आलं असेल की ग्रॅव्हिटी आणि ग्रॅव्हिटेशन मध्ये काय फरक आहे, किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स मध्ये काय फरक आहे. ओके ओके, तर इथपर्यंत आपण 3 लाईन्स डिस्कस केल्या. त्याच्यानंतर त्या संदर्भातले
टर्म्स आपण बघितले ह्या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढे काय सांगतोय बघा. As we have learned the phenomena of gravitation. कुठला फिनॉमिना? ग्रॅव्हिटेशन. Was discovered by Sir Isaac Newton. कोणी डिस्कवर केला आहे? सर आयझॅक न्यूटननं कुठला फिनॉमिना डिस्कवर केलाय? तर ग्रॅव्हिटेशन. कुठला फिनॉमिना? ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय? की फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू ऑब्जेक्ट. दोन ऑब्जेक्टच्या मध्ये जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्यांना आपण काय म्हणणार? ग्रॅव्हिटेशन. आणि मग त्या वस्तू कुठं असू द्या, युनिव्हर्स मध्ये प्रेझेंट असू द्या, कुठल्याही दोन वस्तू घ्या, त्यामध्ये काय असणार आहे? फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे. त्याला आपण काय म्हणतो? ग्रॅव्हिटेशन. काय म्हणतो? ग्रॅव्हिटेशन. डिस्कवर्ड बाय सर आयझॅक न्यूटन. As the story goes, he discovered the force by seeing an apple fall from a tree on the ground. He wondered why all apples fall vertically downward. वर्टिकली कसे म्हणताय तो? डाउनवर्ड. व्हर्टिकली डाउनवर्ड. ऑल ऍपल्स, जेवढे काय ऍपल्स असतील ते सगळे व्हर्टिकली म्हणजे या प्रकारे असे व्हर्टिकली डाउनवर्ड अँड नॉट ॲट अँगल टू द व्हर्टिकल. वाय डू दे नॉट फ्लाय ऑफ इन अ हॉरिझॉन्टल डायरेक्शन? त्यांचं म्हणणं आहे की सगळे ऍपल जे आहेत ते स्ट्रेट लाईन मध्ये ट्रॅव्हल काय करतात? सरळ येतात खाली. स्ट्रेट लाईन मध्ये काय करतात? ते ट्रॅव्हल करतात. स्ट्रेट लाईन मध्ये येतात. ते हॉरिझॉन्टल च्या डायरेक्शन मध्ये तो ऍपल का नाही गेला? किंवा ह्या स्ट्रेट लाईनला त्यांनी एखादा अँगल का नाही बनवला अशा प्रकारचा? मेकिंग सम अँगल. हा जो अँगल बनलाय ह्या अँगल मध्ये का नाही पडला एखादा ऍपल सरळच का येतोय? हॉरिझॉन्टल आडव्या डायरेक्शन मध्ये का नाही गेला? व्हर्टिकल जर येत असेल तर तो काही अँगल थीटा मध्ये का नाही आला? एखाद्या अँगल मध्ये का तो डाऊनवर्ड नाही झाला, ह्या साईडला पडला नाही? किंवा तो हॉरिझॉन्टल का नाही गेला डायरेक्शन? आफ्टर मच थॉट, खूप विचार केल्यानंतर, ही केम टू द कन्क्लुजन दॅट द अर्थ मस्ट बी अट्रॅक्टिंग द ऍपल टुवर्ड्स इटसेल्फ अँड धिस अट्रॅक्टिव्ह फोर्स must be directed toward the center of the earth. The direction from the apple on the tree, the center of the earth is the vertically direction at the position of the apple. Thus, the apples fall vertically downward. हे जे कारण होते की सरळच काय ऍपल खाली आले, काय अँगल मध्ये का नाही पडले किंवा हॉरिझॉन्टल का नाही गेले, याचे सगळे कन्क्लुजन त्यांनी असं सांगितलं की जी अर्थ जी आपली आहे ती फोर्स अप्लाय करते. काय अप्लाय करते? फोर्स अप्लाय करते कुठल्याही एखाद्या ऑब्जेक्टवर, की जसं की ऍपल आहे, ऍपल वरती ती फोर्स काय करणार आहे? ऍक्ट करणार आहे. आणि ते कसं असणार आहे? व्हर्टिकली डाऊनवर्ड. आणि कुठल्या अँगल मध्ये किंवा हॉरिझॉन्टल जाणार नाही, व्हर्टिकली कसं असणार आहे? डाऊनवर्ड. का? कारण की सगळ्या वस्तू अर्थच्या सेंटरकडे काय केले जातात? अट्रॅक्ट केले जातात. त्यामुळे ह्या साईडला जर एखादी वस्तू असेल तर ती सेंटरकडे जाणार, इकडे जर असेल तर सेंटरकडे जाणार, इकडे जर असेल तर सेंटरकडे जाणार, इकडे जर असेल तर कुठे जाणार? सेंटरकडे. कशामुळे? कारण की आपली अर्थ जे काय फोर्स लावत असेल कुठल्याही ऑब्जेक्ट वरती, ती कुठं लावते? सेंटरमध्ये. कुठनं लावते? सेंटर मधनं. कारण की आपलं जी अर्थ आहे ती कशी आहे? सर्क्युलर इन शेप, किंवा त्याला आपण कुठला शेप म्हणतो? इलिप्टिकल शेप आहे. आणि याच्या सेंटरवरनं जो काही तो फोर्स अप्लाय करणार आहे कुठल्याही ऑब्जेक्ट वरती, तो कुठनं अप्लाय करणार आहे? सेंटरवरती अप्लाय करणार आहे. त्यामुळे कुठला पण ऑब्जेक्ट जेव्हा अर्थकडे अट्रॅक्ट करतो तो कुठे जातो? सेंटरला जातो. कुठल्याही अदर डायरेक्शन मध्ये तो डाऊनवर्ड खाली पडणार नाही, फक्त आणि फक्त सेंटरकडे. तर का सेंटरकडे? कारण की अर्थ सेंटर करणंच काय करत असते? फोर्स अप्लाय करत असते. काय अप्लाय करते? फोर्स अप्लाय करते. काय अप्लाय करते? फोर्स. त्यामुळे प्रत्येक वस्तू अर्थकडे कुठल्या डायरेक्शन मध्ये? व्हर्टिकली डाऊनवर्ड. विच डायरेक्शन? व्हर्टिकली डाऊनवर्ड. व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये कधी पण वस्तू अर्थकडे काय केली जाईल? अट्रॅक्ट केली जाईल, ना की हॉरिझॉन्टल और नाही काही अँगल्स मध्ये ती खाली पडेल. फक्त कशी पडणार? सेंटरला, हॉरिझॉन्टल, किंवा आपण काय म्हणतो त्याला? व्हर्टिकली डाऊनवर्ड. हे बघा, व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन मध्येच काय करणार आहे?
अर्थ त्याकडे आपल्याकडे ओढणार आहे. आणि जर अर्थ एखाद्या वस्तूला काही फोर्स लावून आपल्याकडे ओढत असेल तर त्याला काय म्हणतो आपण? ग्रॅव्हिटी. काय म्हणतो? ग्रॅव्हिटी. ही काय अर्थची? ग्रॅव्हिटी आहे. म्हणूनच प्रत्येक वस्तू अर्थकडे काय केल्या जातात? अट्रॅक्ट केले जातात. आणि ते अट्रॅक्टिव्ह जो फोर्स अप्लाय करतोय तो कुठनं निघतो? सेंटर मधनं. कुणाच्या सेंटर मधनं? अर्थच्या सेंटर मधनं. ओके. पुढे फिगर. जे फिगर आहे ह्या ठिकाणी तुम्हाला ही फिगर माहित असणार आहे ऑलरेडी. अशा प्रकारची फिगर. तर आयझॅक न्यूटन त्याच्या झाडाखाली बसले होते, वरनं ऍपल खाली पडला. तर त्यांनी जे कन्क्लुजन केले की कशा प्रकारे पडला? डाऊनवर्ड. मग व्हर्टिकली डाऊनवर्ड. हॉरिझॉन्टल का नाही गेला? अँगल मध्ये का नाही गेला? तर का नाही गेला? कारण की अर्थ त्याच्या सेंटरवरनं काय करत असते? फोर्स अप्लाय करत असते. म्हणून प्रत्येक वस्तू ही कुठे पडणार आहे? अर्थच्या सेंटरकडे येणार आहे. यालाच आपण काय म्हणतो? ग्रॅव्हिटी ऑफ अर्थ. ग्रॅव्हिटी ऑफ अर्थ. आणि याची डिस्कव्हरी कोणी केली आहे? सर आयझॅक न्यूटन. अँड टर्म ॲज अ ग्रॅव्हिटेशन. होप यू अंडरस्टँड ऑल द 3 क्वेश्चन. सगळे तुम्हाला 3 क्वेश्चन लक्षात आले असतील. दुसरं ग्रॅव्हिटी आणि ग्रॅव्हिटेशनचा डिफरन्स तो पण तुम्हाला मी ह्या ठिकाणी सांगितला आहे. होप यू अंडरस्टँड ऑल द थिंग्स. जर तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही काय करू शकता? कमेंटमध्ये पण त्या ठिकाणी सांगू शकता. याच्यानंतर नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण परत कंटिन्यू करू सायन्सचं जे लेक्चर आहे ते. थँक्यू.